स्वामींच्या दर्शनानंतर आम्ही निघालो कोकणातील आमच्या दुसऱ्या ठिकाणाच्या शोधात आणि पोहोचलो एका जागृत देवस्थानात. नमस्कार. तर आता मी आली आहे दुसऱ्या प्लेसमध्ये. तर मी आली आहे टेरव या गावामध्ये, जे चिपळूणमधील एक गाव आहे. आणि तुम्हाला मी आता एक सुंदर असं जागृत देवस्थान दाखवणार आहे. खूप छान देवीचे दर्शन तुम्हाला इथे घेण्यात मी येणार आहे. देवीसाठी ओटी घेतली आणि ओटी भरताना मनात एक वेगळीच भक्ती आणि समाधानाची भावना निर्माण होते. आई भवानीच्या चरणी आपली श्रद्धा, प्रेम आणि कृतज्ञता अर्पण करण्याचा हा एक सुंदर क्षण असतो. श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिरातील देवीचं रूप अत्यंत मनमोहक आहे. या पवित्र स्थानात प्रवेश करताच मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती येते. मंदिर परिसरात असलेले शिवलिंग या स्थानाच्या आध्यात्मिक महत्त्वात आणखी भर घालतं. या मंदिरात देवीच्या विविध रूपांचं दर्शन घेता येतं. प्रत्येक मूर्तीमागे एक वेगळी श्रद्धा, एक वेगळी कथा आणि भक्तांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे श्री वाघजाई माता, श्री केदार आणि कुलस्वामिनी देवीचे दर्शन इथे घेता येतं. कोकणातील अशी देवस्थाने आपल्याला केवळ दर्शन देत नाहीत, तर आपल्या संस्कृतीची आणि श्रद्धेची ओळखही करून देतात. तर तुम्हीही चिपळूणमध्ये आलात तर या गावाला आणि या मंदिराला नक्की भेट द्या.